मनाला समाधान वाटते, कारण प्रत्येकाकडे नजर फिरवल्यानंतर एवढं मनाला समाधान वाटते की अयोध्येच्या ठिकाणी राम राज्याभिषेक होणार आहे. आता राम राज्याभिषेक होणार आहे म्हटल्यानंतर जिकडे तिकडे आनंदाचा क्षण सुरू झाला. प्रत्येक जण जबाबदाऱ्या आपापल्या पार पडण्यासाठी तयार होत आहे आणि त्यातल्या त्यात या मंतरे जवळ दिलेली जबाबदारी पार पडण्यासाठी काही गडबडीनो लपकीनो या पुष्पवटिकेच्या ठिकाणी माझं आगमन झालंय. का सुंदर सुंदर पुष्प गोळा करावे, त्याचे हार गुंफावे आणि उदयी प्रभू रामाला राज्याभिषेक होणार आहे. राम राजगादीवर बसणार आहे. मग ती सुशोभिता यावी, पुष्पांच्या माळा गुंफाव्या, ही जबाबदारी माझ्याजवळ देण्यासाठी तयार झाले आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी या पुष्पवटिकेच्या ठिकाणी माझं आगमन झालंय. पहा ना, उदयी प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार आहे म्हणून या सृष्टीकडे जर का न्याहाळून पाहिलं तर सृष्टी सुद्धा कशी प्रफुल्लित दिसते. या सृष्टीकडे पाहिल्यानंतर मनपुरात आनंद लुटते की काय असं वाटतंय. मोठमोठे वृक्ष आकाशाला गवसणी घेत आहे. हिरवीगार मोठी पालवी आल्याचा भास होऊ लागला आणि मलाही आनंद होऊ लागला. मला असं वाटू लागलं या आनंद समयी मनमुराद आनंद लुटत असताना सुंदर पुष्प गोळा करावी आणि उदयी प्रभूला राज्याभिषेकासाठी हार गुंफण्यासाठी तयार व्हावं. हार गुंफण्यासाठी तयार व्हावं. सडुकाई लतावेली सुद्धा नवबहर यावा तद्वत आनंदमय झाले, आनंदमय झाले, आनंदमय झाले. नवबहर ये
राज्याभिषेकाच्या वेळी माला घेतला. पण या पुष्पांपेक्षा हे पुष्प किती सुंदर आहे. हे जर का दुरून पाहण्यासाठी एवढं जर का सुंदर आहे तर या पुष्पाचा सुगंध किती सुंदर असेल. मी बोलते बोलत राहण्यापेक्षा या पुष्पाचा सुगंध महत्वाचा आहे. सुंदर पुष्पाचा सुगंध घ्यायला हवा, घ्यायला हवा, घ्यायला हवा, घ्यायला हवा. पुष्प तर सुंदर आहे, किती सुंदर पुष्प आहे. या सुंदर पुष्पाचा सुगंध घ्यायला हवा, घ्यायला हवा.
शिक्षण येतील, कुलगुरू येतील, मग त्याच्या ठिकाणी जर का शांत बसणार नाही. अर्थात